फ्रेंड, गुड आफ्टरनून. स्वागत आहे आमच्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असतान. तर मजेतच असायला पाहिजे. तर काल एक व्हिडिओ टाकला होता, आई मला बोलत नाही म्हणून. तर एका बाईने कमेंट केली होती की लगेच तिच्या पण घरात मायली की असत्या, कदाचित ती तिच्या नवऱ्याच्या घरी राहत असेल, माहेरात राहत नसेल. तर आम्ही सांगतो, जे आमच्यामध्ये रिअल चाललंय ते सांगतो. प्रत्येकाच्या घरी घरोघर मातीच्या चुली असतात, तसं आमच्या बी घरामध्ये असन काय. तर मी सांगितलं तर त्या बाईनं मला इतकी खालच्या थराला जाऊन कमेंट केली. तर मला तिला एकच सांगायचंय की तुझ्या पण घरात आईसोबत भांडणं तडणं होत असतील, तुमच्यात पण आबोला होत असेल. तुम्हाला अशी कमेंट करायची होती की हां ठीक आहे, कुणाच्या बी आई बाप्पाला रागीन नाही काम ऐकलं की आपण लहान लेकराला एक धडाका देतो. तसंच आमच्यात पण झालं असेल. तू पण काम कर, तुला पण आई चांगलं बोलल, असं तू कमेंट करायला पाहिजे होते. आता बघ, माझीच आई मला बोलते का नाही. आता बघ उगच. कालचा दिवस काल गेला, पण दुसरा नवीन उगवते का नाही त्याच्यामुळे विचार करून कमेंट टाकायची. कमेंट करायलात ना तर तुम्ही चांगल्या कमेंट करा. एखादा जर मनातून व्हिडिओ काढायचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही त्याला महाग ओढण्याचा प्रयत्न करू नका. आणि फक्त व्हिडिओ बघण्यासाठी, मनोरंजन करण्यासाठी काढलेत. आणि माझे रिअल व्हिडिओ असतात, कोणासारखे फेक नसतात. आमच्या तर काय जाते काय चालते, उगं काही डोकं लावायचं नाही काय. आणि मी स्वतः, तुम्ही लोक मला 4 पैसे आणून देत नाही किंवा माझं घर चालवत नाही. मी माझं घर चालवते. माझी तब्येत खराब आहे म्हणून नाही, तर मी कुत्र्यागत काम केलेले राहणार दणदाना, कोणालाच ऐकत बी नव्हते मी. आणि आज सध्या माझ्या मनात आलं तर मी एवढं काम करू शकते. फक्त माझे शरीर मला साथ देई नाही म्हणून म्हणलं होतं. तर आता इथं आम्ही काम करणार आहेत. आई बोल ग. आई, तू काल बोलली नाहीस म्हणून काय काय लोकांनी मला घाण घाण कमेंट केलेत काल. का तू बोलली नाहीस म्हणून. इकडे आणती कुदळ, मी खांते आता. डोकायला काय घेणं देणं आहे का? त्यांना घेणं देणं आहे ना, म्हणून तर घेणं देणं लय पडलेलं असतंय. त्यांच्या घरातलं त्यांना काय हे कर नाही, पण करू दे. कसं आहे, आई मला नाही बोलली, ह्या गोष्टीचं वाईट वाटलं होतं म्हणून मी व्हिडिओ टाकला होता. मला व्हिडिओ टाकायची लय हौस आली नव्हती. त्याच्यात आईविषयी कुठलीच वाईट तुलना केली नव्हती मी. आणि मी जाता जाता एक सांगितलं बी होतं की माय बाप किती जरी रागवले, काही जरी झालं, तर त्यांच्याविषयी मला कधीच काही वाईट बोलायचं नाही, कारण त्यांच्यासारखं मोठं काहीच नाही ह्या जगामध्ये, एवढं सांगते. तर आई मला परत बोलली. आईनंच खाऊ पिऊ घातलंय, आईनंच जीव घातलंय, आईच्याच हातचा स्वयंपाक खाते मी. कारण आईनं मला लहानपणापासून आतापर्यंत लाडात वाढवलंय. पण आमच्या आईला कधी कधी राग आला की सहन होत नाही. आमची आई पण रागीट आहे. मग मला नाही बोललं की करमत नाही, एवढंच सांगायचा प्रयत्न केला. तर तुम्ही अशी घाण कमेंट टाकली मला येऊन. तर परत मला इरिटेटेड करायचा प्रयत्न करू नका. मी माझं काम करायला मला करू द्या, जगायले जगू द्या, व्हिडिओ काढायला काढू द्या मला. तर चला सोडा विषय तो. तर आता मी तुम्हाला एक दाखवणार आहे की आम्ही बघा, आमची आई एवढी कष्टाळू आहे तर कुदळीनं खांदायली. आता मी पण आईला खांदू लागणार आहे, इथं माळवं लावू लागणार आहे मी. कारण जर कामामध्ये थोडं डोकं लावलं तर माझं पण डोकं शांत राहील. थोडी मेहनत करू लागते आज आईला. आई पण एवढं रानातलं एवढं सगळ्या गवत काढून परेशान झाली. तर आता माळवं लावू लागते आणि ह्या माळव्याचं पालन पोषण सध्या मी करणार आहे. तर तुम्हाला दाखवते. आम्ही हरभऱ्यामध्ये माळवं लावायला, हरभऱ्यामध्ये म्हणजे बघा, शेतकरी एक किती डोकं लावू शकते त्याची गणत नाही. की शेतकऱ्याला माहिती असते की शेतामध्ये कसं पीक आणायचंय आणि कसं काय करावं लागते. तर आमच्या आईनं जागा नाही म्हणून हरभऱ्यात हे का मदत असे खोलगे केलेत. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते बघा. आई असं असले खोलगे करायली बारीक बारीक. हो का, इथे एक केलाय, पुन्हा इथे एक केलाय, इथे एक केलाय. तर असे खोलगे करून आम्ही ह्याच्यात आता वांग्याचं रोप, मिरच्या लावणार आहेत. आम्ही सुरुवात तर करायलोच म्हणायचं. तसं तर माळव आम्हाला बक्कळ लावायचंय, पण आम्ही आता सुरुवात केली. बघू शकता अशा पद्धतीनं हो काही खांदलं गेलंय. आणि ह्याच्यात आता रोप लावायचं आहे. मिरच्याचं रोप कुठं आणलंय का इकडं? आधी खड्डे रोप तिकडच. माझी मी एकटी करायले, मग आता काय करू, उन्हात कशाला आणून ठेवू? मग मी खांदलं असतं, तू लावलं असतंच ना महाग लगेच. की बक्कळ खांदायचंय. किती खांदायचे? बक्कळ रोप आहे, 200 रोप आहे. 200 रोप? 200 खड्डे खांदायचे. बाबा 200 खडे म्हणजे एक केळत होत नाही म्हणायचं. आताची आता मोज किती खांदलेत ती. घंटेचं काम नाही, लागली घालवा. बर चला, असो घंट्यात झालं तर चांगलीच गोष्ट आहे. 2 तास जाईल. चला, पाणी घालायचं ह्याला. आता स्प्रिंकलर ह्याच्यात जोडाय जमत नाही, हरभर वाढतंय. पाणी कशाने घालायचं?
बकेट भरून आणायचे आणि वाचायचं खड्डे वांगे लावल्याच्या नंतर. कारण पाणी द्यायला जमत नाही ह्याला. कालच पाणी दिलंय ना हरभराच पुन्हा ही होतंय माझं ते. पूर्ण हे एवढं लिंबापर्यंत करायचंय का? अर्ध्यापर्यंत वांगे आणि पलीकडे कांद्याचं रोप लावायचं. काही मिरच्या लावायच्या ठिकून. धन आणलंय का? धन्यवाद लक्षच नाही. तर चला पूर्ण व्हिडिओ बघा. आता आम्ही करू तयारी. मी खांदे आता. ते वांग्याचं आणि मिरच्याचं रोप आहे बघा. सुकलंय. कालच लावाय पाहिजे होतं पण आज लावायलोत. तर ह्याला असं हातात घ्यायचंय आपल्याला. एका हातामध्ये घेणार. आता माझा कॅमेरा धराय कोणच नाही. आईलाच धरायला होते मी थोडा, म्हणजे दाखवता येईल. आणि माझं काम मी चालू करते. आधी वांगे लावायचेत ना, तर आईने घेतले बघा तिकडं आणि मी घेतलं इकडं. तर इथे एक गड्डा केलेला आहे. तर ह्याच्यात लावून टाकू एक एकच ना. तर राहू दे लावते. तर याच्यात असं रोप आपण लावत आहे बघा. आपण कालच लावाय पाहिजे होतं रोप. तर बघा असंच आम्ही मस्तपैकी वांग्याचं रोप लावत आहे. तर वांगे खायला तुम्हाला नक्कीच बोलवून. आता आम्ही लावायलो माळव शेतामध्ये मस्त. बघा मी एकाच हाताने किती छान असं वांग्याचं रोप लावलंय बघा. घरचं माळव कधीच ऐकत नाही तसं हे बघू शकताय. तर आता आईकडं फोन दिला. फोन पकडाय कुणी नाही, नाविलाज आहे त्यामुळं. तर आता आम्ही अशा पद्धतीनं पटपट वांग्याचं रोप लावणार आहेत. आणि तुम्हाला मी रोज दाखवणार बी आहे. मी ह्याला पाणी पण घालणार आहे रोज. आता हे जसं लावलंय तसं ह्याला जोपासायचं काम बी आपलंच आहे. तर तुम्ही लावलं होतं का असं हरभऱ्यात माळव? मला कमेंट करून नक्की सांगा. एका तर माणसाला लय जोर आलाय मला कमेंट करायला. ते काल एका लेडीजने कमेंट केली ती त्याच्या खाली रिप्लाय करायला लागलाय, तुला लयच देखवतच नाही माझं सारखं. पण असू दे, भांडणं काय कोणाच्या घरी. पण आमचे भांडणच नव्हते, फक्त आई बोलली नव्हती एवढंच. सांगितलंच नसतं तर तुम्ही कमेंटच केली नसती मला ना. तुमची काय चूक नाही, माझी चूक आहे त्याच्यात. असं बोला काय बोलायचं ती तुम्हाला. शेवटी काय तुम्ही देऊन घेऊन चालविणार आहेत का? मला जे करायचं ते मी करणारच आहे. तुमचं कोण ऐकणार आहे का? नाही. तुम्हाला नाही बोलायचं मला त्या विषयावर, पण लक्ष आलं म्हणून बोलले. पटपट आवड. बघा मी असे किती मोठे लावलेत आहे बघ. 1 2 3 म्हणून आवड बक्कड रोप आहे. बघू शकताय असं कांद्याचं रोप. कांद्याच नाही सॉरी वांग्याचं. बघा असं आलंय ना बरोबर. बरोबर लावायले ना. हो का असं लावायला इकडं बघ. हो का असं जमलं की तसंच लावायचं. जर थोडा खड्डा ठेवू म्हणजे पाणी साचावं म्हणजे तसं. मला बी येतंय लावायला, फक्त मी लावी. डोकं कसं आहे माझं? डोकं तेच आहे तुझं. बघ ही वांगे कसले भारी येणार आहे तिथं. लगन सराईला इकाय येते तर आपण दोघांनी जायचं माळव इकाय. गवारी काय लावायची. माळव माझं कोण आंबजोगायतून व्हिडिओ बघते त्यांनी माळव घ्यायला या. बघू शकताय आम्ही भरपूर सारे वांग्याचे रोप लावलेले आहेत. तुम्हाला आता झूम करून दाखवते. हे बघा, हे वांग्याचं रोप, हे वांग्याचं रोप, हे वांग्याचं रोप. आता एवढंच नाही तर ह्याला पाणी सध्या घालायचंय. बकेटमध्ये आणून एका डब्याने वतायचंय. आईचं इकडं खाणं चालू आहे आणि माझी तेवढी त्या आडवं झोपलेल्या वांग्याच्या रोपापासून तेवढं राहिलंय. तर तुम्हाला काय वाटते, हे बरोबर आहे की योग्य आहे आपलं बरोबर आहे की चुकीचं आहे? कमेंटवरून नक्की सांगा. कारण आम्ही जागा नसल्यामुळे हरभऱ्यात लावलंय. कारण तुम्हाला माहिती आहे का असं डोकं का चालविलंय? हरभरा एका महिन्यामध्ये निघून जाणार आहे. त्याच्या तोपर्यंत वांग्याचं रोप चिटकते आणि त्याचं पालन पोषण होण्याकरिता 1 महिन्यामध्ये हरभरा साईडचं निघून जाते, वाळून जाते. तर मग आपलं माळवं बाजूला राहते आणि तिथंच बोर आहे जवळच. तर त्या बोरचं पाणी आम्ही देणार. एवढं त्या लिंबापर्यंत आम्हाला माळवं लावायचं. तर
ची आयडिया तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करा. आणि कमेंट करताना फक्त छान कमेंट करा. कसं आहे, तुम्ही जर घाण कमेंट केली तर आम्हाला व्हिडिओ बनवाय अजिबात इंटरेस्ट येत नाही, वाईट वाटते, मनाला लागतात गोष्टी. कुठंतरी आम्ही पण दुखावलेल्या आहेत. आमच्या पण आयुष्यात भरपूर दुःखाचा डोंगर पेट कोसळलेला आहे. आम्ही व्हिडिओ बनवून काहीतरी करून आनंद घ्यायचा प्रयत्न करतो आणि साथ तुमच्या मनोरंजनासाठी ही व्हिडिओ बनवतो. माहीत नाही कोणाचं मनोरंजन होत नाही, बऱ्याच लोकांना माझे व्हिडिओ आवडत नाही, पटत नाही, पण तरीही बनवते मी. मला जे आवडते, माझ्याकडे जे कंटेंट आहे, जे माझ्या आयुष्यात चाललंय ते बनवायचा प्रयत्न करते. तर चला, मला आता भरपूर म्हणजे काम आहे. हे लावून अजून मिरचीचं रोप लावायचे आणि त्यातली त्यात रोप सुकून आहे म्हणून गडबड करायची. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टाटा.